नागपुरातील प्रहार मिलिटरी स्कूल रविनगर येथे 28 फेब्रुवारी रोजी विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये पालक आणि विद्यार्थ्यांचा विज्ञान आणि कलेशी संबंधित सृजनशील सहभाग पाहायला मिळाला। कार्यक्रमाची सुरुवात भारत माता पूजनाने झाली। प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब एलिटच्या माजी अध्यक्ष श्रीमती ममता जयस्वाल तसेच शाळेच्या प्राचार्या श्रीमती वंदना कुलकर्णी उपस्थित होत्या। श्रीमती वंदना कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला। विज्ञान दिनाच्या निमित्ताने पालकांसाठी अनोख्या रांगोळी आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले। रांगोळी स्पर्धेचा विषय मानवी शरीरातील अवयव असा होता, जिथे पालकांनी हृदय, मेंदू, फुफ्फुसे यासारख्या अवयवांचे अचूक आणि रंगीबेरंगी सादरीकरण केले। तर चित्रकला स्पर्धेत पर्यावरण वाचवा या विषयावर आधारित चित्रांतून निसर्ग संवर्धन, वृक्षारोपण, प्रदूषण नियंत्रण आणि सौर ऊर्जेचा वापर यासारख्या संकल्पना प्रभावीपणे मांडल्या। या स्पर्धांमुळे विज्ञान आणि पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण झाली। शाळेतील विद्यार्थ्यांनी विज्ञानावर आधारित विविध मॉडेल्स तयार करून त्यांचे भव्य प्रदर्शन भरवले। यामध्ये पर्यावरण, अंतराळ विज्ञान, ऊर्जा स्रोत, स्वयंचलित यंत्रे, रोबोटिक्स, गणितीय संकल्पना यासारख्या विषयांवर आधारित प्रकल्प सादर करण्यात आले। विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांनी उपस्थित पाहुण्यांना प्रभावित केले। या कार्यक्रमाचे आयोजन शाळेतील शिक्षिका श्रीमती कल्याणी कटरे आणि श्रीमती प्रीती मुकेवार यांनी केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या प्राचार्या श्रीमती वंदना कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने समाजातील समस्या सोडवण्याची दृष्टी विकसित करण्याचा सल्ला दिला। या विज्ञान दिन कार्यक्रमाला पालक आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि प्रयोगशीलता वाढवण्यास मदत झाली। तसेच पालकांनाही विज्ञान आणि कलेच्या माध्यमातून सृजनशीलता व्यक्त करण्याची संधी मिळाली। Very good afternoon. I am Rotary Mamta Jaiswal. It's an honor to be here in Prahar Military School at Science Exhibition. It was really very interesting. All the models made by the students were really awesome. And they made regarding the electronic vehicle which we are using nowadays, regarding the body parts, how the system has to be worked, garbage cleanliness, and each and every model was very interesting, and it was made, the kids has put their strength to make each and every science model to be very interesting for all the members. And was thank you to all the teachers and the principal ma'am for taking a big initiative to make these models by the students, and which has been very interesting for the upcoming development to be. They can be a good scientist and a research persons too. Thank you so much. Jai Prahar. Vandana Kulkarni. Today we have organized a science exhibition on the eve of on the day of Science Day. We have celebrated this, and our students prepared models, working and non-working, for pollution-free environment, save water, save energy, some solar energy, how we can generate solar energy, like this, and all different types of models, robotics, all these models prepared by the students, which shows their creativity and the inner talents of the students. And our teachers supported them for the development, for preparing these all models. I congratulate all the school teachers, instructors who cooperated for the success of the program.